नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आजची आपली मस्त अशी सर्वांच्या आवडीची रेसिपी आहे छोले कुलचे। जर कधी आपल्याकडे झटपट असे पाहुणे येणार असतील आणि आपली तारंबळ उडते जेवण करण्यासाठी, त्यावेळी आपण ही डिश बनवू शकतोय। अगदी चाटून पुसून पाहुणे आपले जेवतील आणि खूपच टेस्टी ही डिश होते आणि अगदी साधी सोपी आहे। काही जास्त डोक्याला टेन्शन नाही आहे, अगदी झटपट आपण हे छोले कुलचे बनवू शकतोय। तर चला मग रेसिपी पाहूया। इथे मी छोले घेतलेले आहेत। छोले मी रात्री भिजत घातले होते। जर तुम्ही छोले भिजत घालायचे विसरलात ना, तर काय करायचं की एक 15 मिनटं आधी ना गरम पाणी करून घ्यायचं कडक, आणि त्यामध्ये आपले छोले भिजत घालायचे आणि ठेवायचे 15 मिनटं। अगदी रात्रभर जसे आपण छोले भिजवतो ना त्याप्रमाणे भिजतात। आता हे छोले मी धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये खडा मसाला, हळद आणि 1 चमचा तेल घातलेला आहे। खडा मसाल्यामध्ये दालचिनी, वेलची आणि 3 लवंगा घातलेल्या आहेत मी। आता हे सर्व मिक्स करून ना मी शिजवून घेणार आहे। हे बघा, मस्त असं आपण ना कुकरला 3 शिट्ट्या लावून घेतलेल्या आहेत। अगदी बघा एक नंबर असं आपलं छोले शिजलेले आहेत, मस्त छोले शिजलेले आहेत। आता यातले जे खडे मसाले टाकले होते ना ते मुलांना आवडत नाहीत, म्हणून मी बाजूला काढून घेणार आहे। त्यानंतर यातलं पाणीसुद्धा मी एका वाटीमध्ये काढून ठेवलं आहे, जे नंतर आपण वापरणार। आणि थोडे म्हणजे ना अर्धी वाटी छोले काय करायचे, यामध्येच आपण ना असे मॅश करून घ्यायचे, म्हणजे एकदम मस्त अशी ना ग्रेव्ही आपल्या छोल्यांची तयार होते। आता हे बघा, अर्धी वाटी छोले आपण इथं मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण तेलामध्ये जिऱ्याची फोडणी केलेली आहे आणि त्यामध्ये 1 मिरची आणि 1 वाटीवरून कांदा बारीक चिरलेला घालून घेतलेला आहे। कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे। तोपर्यंत मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक वाटून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण आले लसणाची पेस्ट घालायची। पेस्ट म्हणजे आपण जे ठेचून घालतो ना ते घातलेलं आहे मी, मस्त याची चव लागते। त्यानंतर जो आता मी कांदा बारीक वाटून घेतला ना तो यामध्ये मी घातलेला आहे। तो सुद्धा या कांद्यासोबत छान असा परतवून घ्यायचा आहे, म्हणजे मस्त असं टेक्स्चर आपल्या छोल्यांचं येते। असं म्हणजे पाणी एका बाजूला छोले एका बाजूला असं होत नाही। आता मी 2 टोमॅटो ना मिक्सरवर बारीक वाटून घेतले होते कच्चेच, आणि ते आता मी यामध्ये घातलेले आहेत। त्यानंतर यामध्ये धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, लाल तिखट 2 घातलेले, 2 चमचे लाल तिखट आहे। तिखट तुमच्या अंदाजाने घालू शकताय, तिखट खात असाल अजून तर आणखीन घातलं तरीसुद्धा चालेल। तर हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि हा मसाला पुन्हा एकदा छान असा मिक्स करून घ्यायचा। मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे। हा मसाला जेव्हा छान असा तयार होतो ना, त्यानंतर आपल्या छोल्याची अप्रतिम अशी चव लागते। आणि जे आपले छोले होते शिजवलेले ते आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत। मस्त असं ना मिक्स करून घ्यायचं आहे। हा सर्व मसाला आपल्या छोल्यांना लागला पाहिजे, अशा पद्धतीने आपण सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि बघू शकता कसला भारी 1 नंबर टेक्स्चर आपल्या छोल्यांचा आलेला आहे आणि कलरसुद्धा एकदम लाल भडक कलर आला आहे बघा। आणि आता जे मागाशी आपण पाणी ठेवलं होतं ना छोले शिजवलेलं, ते आता यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे। किती पाणी घालायचं तुमच्या अंदाजावर आहे। तुम्हाला अगदी पातळ हवे असतील तर तुम्ही जास्त पाणी घालू शकताय, आणि घट्ट असे हवे असतील असे घट्टच छोले छान लागतात। आता यामध्ये आपण मीठ घातले आणि बघा मस्त कटसुद्धा वरती आलेला आहे। आता आपण 5 मिनटं चांगलं ना शिजू द्यायचं आहे, आणि त्यानंतर बघा मस्त असे आपले छोले तयार झालेले आहेत, शिजलेले आहेत। आता यामध्ये आपण जास्त काही फारसे मसालेसुद्धा आपण यामध्ये वापरलेले नाही आहेत, आणि मस्त असे आपले छोलेसुद्धा तयार झालेत। आता वरून आपण 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा गरम मसाला आणि वरून आपण कोथिंबीर घालून घ्यायची, आणि मस्त असे आपले छोले तयार झालेले आहेत। अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट होतात, आणि टेस्ट तर अप्रतिम लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, अशा प्रकारे छोले तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडतील। तर आता आपण ना छोले झालेले आहेत, आता आपण कुलचे बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे। यामध्ये अर्धा चमचा ना मीठ घातले आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे। आता यामध्ये आपण अर्धी वाटी घट्ट दही घालायचे, आणि जास्त घट्ट म्हणजे हाताने दाबून दाबून आपलं हे पीठ मळायचं नाही आहे, फक्त असं बोटांनीच मिक्स करतच हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण मिक्स करत हे पीठ मळून घेणार आहोत, आणि छान असा याचा गोळा बनवायचा आहे। गोळा जास्त घट्ट बनवायचा नाही, ज्यामुळे आपले कुलचे ना कडक होतील, आणि एकदम मऊसूत आपण गोळा बनवला ना तर आपले कुलचे एकदम छान मऊ होतात। जरी थंड झाले ना तरीसुद्धा ते मऊसूत राहतात, आणि खातानासुद्धा
वातड लागत नाहीत. आता आपण पीठ मळून घ्यायचं आहे मैद्याचं. मस्त असं बघा गोळा बनवून घेतलेला आहे मी. आता याला आपण अर्धा तासभर बाजूला ठेवून दिलं ना तर छान असं आपलं हे पीठ मुरेल आणि नंतर मग आपण मस्तपैकी याचे कुलचे बनवूया. आता मी आधी तेल पोळपाट आणि लाटण्याला दोघांनाही तेल लावून घेते, म्हणजे आपले कुलचे जे आहेत ना ते चिकटायला नको. आता मस्त बघा पीठ आपलं झालेलं आहे, मुरलेलं आहे चांगलं. आता आपण याचे थोडंसं आपण असं हाताने मळून घेऊया हलक्या हाताने आणि नंतर मग आपण याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. बघा छान असं पीठ आपलं मस्तपैकी बघा भिजलेलं आहे. आता आपण याचे छोट्या गोळ्या घ्यायच्या आणि आपले कुलचे लाटून घ्यायचे. तर एक गोळी घेतलेली आहे बघा मी, कारण कुलचे थोडे जाडच असतात ना तर त्यामुळे मोठी गोळीच घ्यावी लागते, म्हणजे आपले कुलचे छान असे आपल्याला बनवता येतील मीडियम साईजचे. आता आपण याला लाटून घ्यायचं आहे, पण यावर आपण ना काळे तीळ आणि कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे खूप छान आपले कुलचेला टेस्ट येते काळे तीळ आणि कोथिंबीरीमुळे. आता मी पूर्ण लाटल्यानंतर घालते यावर. तुम्ही जर आधी गोळा घेतल्या जर त्याच्यावर लावलं आणि नंतर लाटलं ना तरीसुद्धा चालेल. आता मी काळे तीळ घातले आणि वरून कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. खूप भारी टेस्ट लागते माहिती आहे का या काळे तीळ आणि कोथिंबीरीची. लाटण्याने थोडंसं प्रेस करते म्हणजे ते अजिबात निघणार नाहीत. आपण भाजतो ना कुलचे त्यावेळीसुद्धा ते अजिबात निघणार नाहीत. मस्त असे आपण कुलचे लाटून घेतलेले आहेत आणि आता आपण तव्याला तेल लावलेलं आहे आणि तव्यावर आता हे छान असं भाजून घेऊया. तव्याला मी आधी तेल लावलं होतं. आता कुलच्या घातल्यानंतर ना आपण ना हे ठेवायचे, लीड ठेवून घ्यायचे, म्हणजे पाणी सुटेल आतमध्ये आणि वरची साईडसुद्धा छान अशी भाजली जाईल, शिजेल. आता हे बघा छान असं ना भाजलेलं आहे खालच्या बाजूने. आपण पलटी करून घेऊया. मस्त असे ना गवळे जास्त मोठ्या गॅसवर न भाजता एकदम मीडियम गॅसवर आपण छान असे आपले कुलचे भाजून घ्यायचेत आणि तेल लावायचं दोन्ही बाजूने, म्हणजे खूप सुंदर असे आपले कुलचे भाजले जातात आणि टेस्टला तर अप्रतिम लागतात. छोल्यांसोबत तर कुलचे अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अशी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. आणि ज्यावेळेस पाहुणे येतात ना हमखास आपल्याला काही सुचत नाही, काय बनवू हा प्रश्नच आपल्याला पडलेला असतो. पण त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचं ताट बनवून पहा. छोले कुलचे फक्त बनवले ना मस्त लागतात आणि पाहुणेसुद्धा तुमचे पोटभर जेवतील, इतकी भारी ही डिश आहे. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. आणि अशा प्रकारच्या नवीन रेसिपी माझ्या चॅनलवर येत असतात त्या बघायला अजिबात विसरू नका, कारण खूप छान टेस्टी पदार्थ तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि तुम्हाला ज्यावेळी काही सुचत नसेल ना बनवायला त्यावेळी तुम्हाला हे पदार्थ उपयोगी पडतील. बघा खूप सुंदर आपले छोले तयार झालेले आहेत. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.